नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महाजन इन्फॉर्मेशन या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई आले भरती 2026 मुंबई हायकोर्ट याचे जे पद आहेत लिपिक क्लर्क भरतीच्या विषयी आपण आज सराव पेपर पाहणार आहोत. सराव प्रश्न जे आपल्याला एकूण 20 दिलेले आहेत आणि वेळ जे आहे आपल्याला फक्त 30 मिनिटे जे आहे इथं आपण वेळ दिलेला आहे. तर मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याचे तुम्हाला जर आन्सर येत असतील तर आपण लवकरात लवकर कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करू शकता. प्रश्न पहिला, न्यायालयीन दाखल कागदाची तपासणी कोण करतो? तर याचे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन ए, लिपिक जे आहे न्यायालयात दाखल कागदांची तपासणी करत असते. प्रश्न दुसरा, नोंदवही याला इंग्रजीत काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन बी मित्रांनो, रजिस्टर. नोंदवहीला जे आहे इंग्रजीत रजिस्टर असे म्हणतात. प्रश्न तिसरा, अधिकृत कागदाची प्रत देण्यास काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, प्रमाणित प्रत असे त्याला म्हणतात. प्रश्न चौथा, संगणकातील डेटा कायमचा काढून टाकण्यास काय म्हणतात? तर त्याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन बी, संगणकातील कायमचा डेटा काढून टाकण्यास डिलीट असे म्हणतात. अर्ज स्वीकारल्यावर दिला जाणारा पुरावा काय असतो? अर्ज स्वीकारल्यानंतर जर पुरावा देण्याचा जे अर्जचा असतो ते म्हणजे ऑप्शन ए, पावती आहे मित्रांनो. न्यायालयीन केस नंबर म्हणजे काय? न्यायालयीन केस नंबर म्हणजे खटल्यांचा क्रमांक असतो मित्रांनो ऑप्शन बी, न्यायालयीन केस नंबर म्हणजे खटल्यांचा क्रमांक. प्रश्न सातवा, कागदावर अधिकृत शिक्का मारण्यास काय म्हणतात? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, शिक्कामोर्तब असे त्याला म्हणतात. प्रश्न आठवा, MS वर्डमध्ये सेव्ह साठी शॉर्टकट की कोणती? तर याचं योग्य उत्तर जे मित्रांनो Ctrl+S असे त्याला म्हणतात. प्रश्न नववा, माहिती गोपनीय ठेवण्यास काय म्हणतात? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, गुप्तता असे त्याला म्हणतात. फाईल बंद करण्यापूर्वीची शेवटची नोंद काय असते? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अंतिम नोंद असे त्याला म्हणतात. तक्रारदार म्हणजे काय? तक्रारदार म्हणजे जे आहे मित्रांनो, तक्रार करणाऱ्या व्यक्तीला जे आहे तक्रारदार असे म्हणतात. तर याचे योग्य उत्तर जे आहे तक्रारदार म्हणजे तक्रार करणारी व्यक्ती. प्रश्न 12वा, न्यायालयीन तारखेची माहिती देणारे पत्र काय? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, न्यायालयीन तारखेची माहिती देणारे पत्र म्हणजे नोटीस असे म्हणतात. प्रश्न 13वा, एक्सेलमध्ये ओळीस काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन बी, एक्सेलमधल्या ओळीला रो असे म्हणतात. प्रश्न 14वा, एकापेक्षा जास्त कागद एकत्र बांधलेले संच काय? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, फाईल. एकापेक्षा जास्त जर कागद बांधले असतील तर त्याला फाईल असे म्हणतात. इनवर्ड नोंद म्हणजे काय? इनवर्ड नोंद म्हणजे ऑप्शन बी, प्राप्त कागदपत्रे. इनवर्ड नोंद म्हणजे फक्त प्राप्त कागदपत्रे असे त्याला म्हणता येईल. प्रश्न 16वा, तारीख लिहिण्याचा योग्य क्रमांक कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, दिवस, महिना, वर्ष. प्रश्न 17वा, न्यायालयीन कामात टायपिंग वेग का महत्त्वाचा असतो? तर याचं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन बी, न्यायालयीन कामात टायपिंगचा वेग का महत्त्वाचा असतो? तर वेळ वाचतो, त्यामुळे न्यायालयीन कामात टायपिंग हा खूप महत्त्वाचा असतो. प्रश्न 18वा, अधिकृत स्वाक्षरीला काय म्हणतात? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अधिकृत स्वाक्षरीला सही असे म्हणतात. प्रश्न 19वा, जुने फाईल साठवण्याचा ठिकाणास काय म्हणतात? तर त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, संग्रहालय, रेकॉर्ड रूम असे त्याला म्हणतात. प्रश्न 20वा, तात्काळ याचा अर्थ काय? तर तात्काळ याचा अर्थ जे आहे मित्रांनो ऑप्शन बी, लगेच. तात्काळ याचा अर्थ लगेच असा होतो. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला याचे खरोखर उत्तर येत होते असं तर आपण लवकरात लवकर कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.